संत संगे याचा वास सर्व काळ, याचा म्हणजे परमात्म्याचा. संत संगे, संतांच्या संगे, संताबरोबर अखंड वास असतो. नुसता वास नाही, संचला सकळ मूर्तिमंत. मूर्तिमंत परमात्म्याचं स्वरूप संत महात्मे असतात. याचं कारण त्यांनी घालून या काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. परमात्म्यालाच त्यांनी अंतरामध्ये वास दिला. अंतरातले जे असणारे विकार विषय असतील त्याला बाहेर काढलं आणि त्याशीच अंतरी, चकार फार बेकार असतो म्हणतात, त्याशीच अंतरी, त्यालाच आत वास दिलेला असतो. आणि असे कोणतं स्थळ असेल ज्या ठिकाणी एवढं मोठं स्थळ, एवढं मोठं स्थान असताना सुद्धा ज्या स्थानाला, ज्या वस्तूला जे संत महात्मे आपलं मानत नाही, हे विशेष आहे. आपुलेशी जी ही नाही उरू दिले. म्हणून मी पहिल्यांदा बोलू की अभंग बेटाला धरू नये. आपुलेशी जी ही, आपलेपणा म्हणजे आपली लंगोटी बी आमची नाही, आपली नाही, असे म्हणणारे संत महात्मे. आपुलेशी जी ही नाही उरू दिले, चोजविता भले, असे स्थळ आपण शोधित धुंडत गेलं पाहिजे. चोजविता भले, आपलं भलं होईल. कोणी म्हणलं महाराज अहो ते स्थळ कुठं असेल? महाराजांनी दृष्टांत दिला. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनचे. हे स्थळ कुठं आहेत? हे स्थान कुठं आहेत? कोणतं स्थान? ज्या संत महापुरुषांनी भगवंताला हृदयात वास दिलेला आहे, अंतरातले विकार बाहेर काढलेले आहेत. आणि जे त्या वस्तू, व्यक्तीला, त्या स्थानाला आपलं मानत नाही, असं स्थळ कुठं असेल तर महाराज दृष्टांत देतात. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनाची. जिथं चंदन असेल ते चंदन सर्व वृक्षाला चंदनच करीत असतं. दुसरी गोष्ट, परिमळ झाकत नसतो. कस्तुरी आपण किती झाकून ठेवली तर कस्तुरीचा वास कधी झाकत नसतो. कस्तुरी दिसायला अशी तशी असते, कस्तुरी मातीसारखी असते, काळी असते, पण सुगंध फार असतो. म्हणून तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनाची. घालून या काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. विठ्ठल सद्गुरु विराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन, नित्य स्मरणीय, नित्य वंदनीय, सदा स्मरणीय, सबके प्यारे सबसे न्यारे गुरुवर्य नारंगिरी महाराज कृपा प्रसादाने. त्याचप्रमाणे परमश्रद्धेय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू जे आज गुरुस्थानावर अत्यंत श्रृंगारयुक्त शोभत आहेत, गादीवर माझी परम श्रद्धेय रामगिरीजी महाराजांच्या कृपेने महान पवित्रतम गोदावरीच्या कुशीमध्ये, गोदावरीच्या या पवित्र प्रांगणामध्ये इथं आलेला भाग्यवान नाही, अतिभाग्यवान सुगंध घेतोय गेल्या 4-5 दिवसापासून. बेटाची जी पूर्व परंपरा गंगागिरी महाराज पासून तर आत तागायत इथून पुढेही बेट हे आध्यात्मिक स्थानामध्ये जिल्हा नाही, राज्य नाही, महाराष्ट्र नाही, देश जगामध्ये बेट म्हणजे एक इंटरनेट आहे. इंटरनेट शिवाय मोबाईल चालत नाही. जमाना कशाचा आहे? जमाना इंटरनेटचा आहे. इंटरनेट असणारे हे बेट गुरुवर्य महाराजांनी असं फुलवत आहे. 120वी पुण्यतिथी सद्गुरु गंगागिरी महाराजांची आपण आज त्या कार्यक्रमाचे
हरिहर महायागाची आपण साक्षी आहोत. हे अत्यंत आपण कुठेतरी पुण्य केलं असेल महाराज. पुण्याशिवाय ही जागा, पुण्याशिवाय असं हे असणारं स्थान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाहीये. फार भाग्य असेल, कुठंतरी पुण्य केलं असेल म्हणून तर असं स्थान आपल्याला भेटतंय, आपण लाभतोय. गेल्या 5-6 महिन्यापासून परमपूजनीय स्वामी महाराज सारखे फिरत आहे. त्यांना फिरायची गरज नाहीये. ध्यान द्या, संतांना फिरायची गरज नाहीये. म्हणून तर गंगेपेक्षा संत श्रेष्ठ आहे बरं का. गंगेपेक्षा संत श्रेष्ठ का आहेत? गंगा जागा सोडित नाही, पण संत महात्मे जागा सोडून घरोघरी जातात आणि साधनेला या, हरिहरा यागाला या, पारणाला या, हे सांगत जातात. म्हणून गंगापेक्षाही संत श्रेष्ठ असतात. गंगा गंगा आहे. गंगा पापम शशितापम, गंगा पाप नष्ट करते, पण संत महात्मे पाप ताप सर्व नष्ट करतात महाराज. 6 महिन्यापासून हा असणारा योगायोग हरिहर महायागाचं आपलं दर्शन झालं. जवळजवळ 1000-2000 आणि यजमान पूजेला बसले होते. त्यात महाराजांचं किती बारीक लक्ष आहे. एक साधू करता, ब्रह्मचार्या करता, म्हणजे निष्काम सेवेकरता एक त्यांनी असणारा कुंड स्पेशल केला होता की तो फक्त केवळ आपल्या करता आणि निष्काम करता केला होता. कारण प्रत्येकाला काहीतरी समस्या असते, काहीतरी समस्या आहे, काहीतरी अडचण असते. अडचण दूर होण्याकरता नाहीये, पण संत महात्म्यांना कोणतीच अडचण नाहीये. जसं गुलाबाच्या फुलाला सुगंधाशिवाय ते फूल दुसरं काहीच देत नाही. गुलाबाचं फूल तुम्ही रात्री सुगंध घ्या, दिवसा घ्या, रागा घ्या, डोळे बंद करून घ्या, दात खाऊन घ्या, पण जसं सुगंध गुलाबाचं ते फूल सुगंधच देणार. फक्त सर्दी गोष्टी माणसाला सर्दी असली म्हणजे मग फुल काय करणार त्याला. आणि म्हणून असं असणारं हे स्थान खूप मोठ्या वेगाने, अति आनंदामध्ये, खूप मोठं, म्हणजे काही दिवसाने गुरुवारी महाराजांची अशी इच्छा नाही की बेट खूप मोठं व्हावं. बाजारामधून ते बाहेर निघून बी चालले होते एकांतात वास करण्याकरता. पण दैव असं असतं, विधाता असा असतो. भगवान परमात्मा ज्या व्यक्तीकडून जे कार्य करून घ्यायचं आहे त्याला ते नाकारता येत नाही. या ठिकाणी महाराजांना अशी काही एक आपला सर्वांचं अवभाग्य आहे. गुरुवर्य आज दुपारी श्रद्धेय कृष्णगिरीजी महाराज बोलले, गुरु पहिलवान तर चेला बलवान. आपले गुरु इतके श्रेष्ठ आहे. रंधळे महाराज आपले गुरु म्हणजे गुरुच आहे. फक्त आता आपण शिष्य होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही शिष्य आहेत. लोखंड आणि परीस समोर असेल, स्पर्श झाला म्हणजे लोखंड परिसराला नक्कीच असणारं सोनं करील. पण परिसरामध्ये एक असणारा अवगुण आहे, परीस नुसतं सोनं करील. आबा परीस नुसतं सोनं करील, परंतु परीस इतकं कंजूस आहे, ते परीस करत नाही लोखंडाला. नाही कळत तुम्हाला? बरं झालं. मग संत महात्मे गंगागिरी महाराजपासून आतापर्यंत सर्व समाजाला किती संत केले, किती करत आहेत आणि किती पुढे करतील पुन्हा, याचं काही विचारच करता येत नाही महाराज. हरिहर या खूप चांगला झाला. म्हणजे तुम्हाला सांगू,
या घडीला पाहून भगवान सुद्धा जळत आहेत. मी नागाने देव झालो. देव नसं झालो तर मी इथं आनंद केला असता, पारायण केलं असतं, भजन आलो असतो, हरिहर महा केला असता. परंतु बिचारे देव झाले पण भक्त नाही झाले. तुम्ही आम्ही भक्त बना, फक्त नाही भक्त बना. महाराज काही लोक म्हणतात ना, ते एक प्रसिद्ध वाक्य झालं मागे 2-4 महिन्यापूर्वी. आपण ते म्हणा, काय तू मंडळ, काय ती हरिहर महायाग, काही म्हणतात काय ती आमटी, काही म्हणतात काय तो पैसा, कोणाचं काय तर कोणाचं काय. अरे इथं आमटी भाकरी नका पाहू नुसतं, इथं काय आनंद आहे मनास. काय तो मंडप, काय ती लाइटिंग, काय त्या किती सुंदर मूर्ती बसवल्या महाराजांनी. बरं 4-5 पिढ्या पुन्हा त्यांना तुम्हाला काही धोकाच नाही, काही करायचं कामच नाही बाबा, काहीच काम नाही करायचं. येऊन नुसतं दर्शन करा, आनंद घ्या आणि हे करा. बेटाचे सर्व विश्वस्त ट्रस्ट मंडळी इथं बसलेले आहेत. मी सर्वांना मनापासून प्रणाम करतो. आपण महाराजांना जी वर्गणी दिली, आम्ही थोडीफार दिली, पण नुसती वर्गणी देऊन मी दिली, तुम्ही काय दिलं? महाराजजी, एका वर्षाकरता एका विद्यार्थ्याला शिकण्याकरता काही लाख रुपये लागतात. या बेटाचा मी किती वर्षापासून खातोय, काय दिला मी बेटाला? ठेविता हा पाय जीवा ठेवितो हा नाही ठेविता. जीव दिला तरी सुद्धा थोडा आहे. महाराज आपली वर्गणी किती माय. भगवान ज्यांचा दास आहे त्यांना वर्गणीची गरज नाहीये, पण तुमचं आमचं कल्याण व्हावं म्हणून त्यांचं हे काम आहेत. महाराज गंगागिरी महाराज कोपीला आग लावून जायचे, ती परंपरा आहे. आजकाल साधनं झाले, काम झालं पाहिजे म्हणून महाराज श्री 4-5 असणारे महापुरुषांनी गुरुवर्य महाराज श्रीने मंदिर पाडलं आणि महाराजांच्या स्वाधीन केलं. बाबा हे काम तर तुला करणं आहे. खरं म्हणजे तू खरं सांगू, हा खरं सांगा, कीर्तनकारांनी खोटं बोलू नये, निदान इथं तरी. बाकीचं मला काही माहित नाही काय असेल. गुरुवर्य महाराजांची अशी काही कला होती, महाराज बोलायचे. महाराज बोलायचे, पण बोलल्याशिवाय कळत नाही की हा माणूस पक्का आहे का कच्चा आहे. एखादी साधारण बाई संक्रांतीला ते सुगडं घेते तर असं टकटक वाजून पाहते, पक्का आहे का कच्चा आहे. 2 तासाकरताच असतं महाराज. इथं बेटाची परंपरा चालवायची आहे आणि याकरता माणूस हा पक्का पाहिजे. त्याकरता महाराज समाजात बोलायचे.
एकांतात गुलुगुलू गोष्टी करायची. समाजात बोलायची महाराज, ही अंदर की बात आहे. माझी परदेशी चर्चा झाली, महाराज समाजात बोलायचे आणि असं का ते आता कळलं. आणि तात्या याला गाथेत प्रमाण सापडलं मला, की जो शिष्याची सेवा घेत नाही तोच गुरु असतो. महाराजांनी कधी महाराजांना पाय दाबू दिली नाही बरं का. जो शिष्याला देव मानतो तोच गुरु असतो. शिष्य हा देव आहे, माझा शिष्य नाही आहे असे महाराज बोलायचे. गाथ्यात प्रमाण मला ते आठवणं आता, की त्याचा खरे उपदेश नेगे, म्हणजे जो शिष्याला देव मानतो त्याचाच उपदेश होत असतो, असं गाथ्यामध्ये प्रमाण आहेत. आणि ते तंतोतंत महाराजांना लागू पडलं. पण हे महाराज गेल्यानंतर कळालं, हे असं कसं, हे असंच असतं ना. हे अंतरीचा खुणा तुम्हा मला नाही कळणार. आणि असं हे स्थान खूप शुभिवंत होत आहेत. आणि या ठिकाणी मी सर्व असणारे टाळकरी, माळकरी, वारकरी, आज भरपूर समाज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना वंदन करतो आणि 11च्या आत कीर्तन संपवतो. 11 नाही महाराज, 9ची वेळ आहे. जेवढे वेळ करता येईल तेवढ्या अभंगावर तुम्हाला मला चिंतन करायचे आहेत. आणि ही जागा म्हणजे पवित्र जागा आहे. इथं नखरा करायचा नाही. एक मराठीत वाक्य आहे, जितका नखरा तितका विकरा. जो नसतो नखरा, जो खरा नसतो तोच असतो, नाही कळलं तुम्हाला? जो खरा नाही तो नखरा. इथं नखरा नाही. चोपडे महापुरुष गोदावरीच्या कुशामध्ये सर्व, मी काल परवा दिवशी पाहिलं, यज्ञयागामध्ये त्या मंडपाच्या वर, सभा मंडपावर आकाशामध्ये 4-5 असणारे कावळे सारखे फिरायचे महाराज. मी दर्शन केलं. हे कोणीतरी महापुरुष असतील, दर्शन करून गेले. हे दुसरे कोणी नसतील. बेटाचीच पूर्व परंपरा जी असतील ते कोणत्या तरी रूपामध्ये येऊन दर्शन करून देत आहेत. अजून इथं सुद्धा आपल्या पाठीमाग ते बसले. तुम्ही मागे वळून पहा, मानेने नाही, अंतर्मुख होऊन पहा. संत महापुरुष हे अखंड आपल्या जवळ आहेत. जिथं संत आहेत तिथं भगवंत आहेत. कशाप्रमाणे सोनं आणि सोन्याचे असणारे अलंकार वेगळं नाहीये, पाणी आणि पाण्याची लाट वेगळी नाहीये, मातीचा घडा आणि माती वेगळी नाहीये, आणि स्त्री पुरुष दोन नाहीये. त्याचप्रमाणे या जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये परमात्मा आहेत. अनेक ठिकाणी परमात्मा चौकड आहेत, कणाकणामध्ये आहे, पण विशेष रूपाने. उदाहरणार्थ, लाईन मध्ये चौकड प्रकाश असतो, बिजली तारीमध्ये प्रकाश असतो, पण कुठेही प्रकाश नसतो. त्याला बल्बच लावा लागेल, तेव्हा प्रकाश बाहेर निघेल, तेव्हाच आवाज बाहेर निघेल त्या लाईन मधून. त्या लाईन मध्ये आवाज आहे, हवा आहे, पुन्हा अजून गार करण्याचं असणारं साधन आहे. त्या लाईन मध्ये अजून एक साधन आहेत, हात लावून पहा मग कळल, ते बी साधन आहे त्या लाईन मध्ये. पण विशेष रूपाने, प्रगट रूपाने जिथं बल्ब असेल, साधन असेल, तिथं ते लाईन प्रकाशमान झालेली असते. तसं परमात्मा तरी चौकडे असला, कणाकणात तरी असला, तरी ज्या संत महापुरुषांनी आपल्या हृदयातले विकार बाहेर काढलेले असतील, अशा महापुरुषांच्या, अशा संतांच्या संगे परमात्मा अखंड वास करतो. अभंगाचं पहिलं चरण. संत संगयाचा वास सर्व काळ, संत संगयाचा वास सर्व काळ, संत संगयाचा वास सर्व काळ, संत संगयाचा
सत्संगतीमध्ये परमात्मा अखंड असतो, त्याचा वास प्रभूचा अखंड त्यांच्यापाशी असतो. आमच्यामध्ये का असत नाही याचं कारण भगवान परमात्मा काही असणारा भेदभाव करत नसतो. तो आमच्यामध्ये सुद्धा आहे, तुमच्यामध्ये सुद्धा आहे. पण काय हा पण फार बेकार असतो. अहो माणूस खूप चांगला आहे, पण कीर्तनकार खूप चांगला आहे, पण मी सांगतो पण फार बेकार आहे. जिथं पण आला ना तिथं फार आणि काहीतरी शंका असते. जाऊ द्या, तुमच्या आमच्या सुद्धा परमात्मा परिपूर्ण रूपाने आहेत, पण आम्हाला अनुभव का येत नाही, कारण तुमचं आमचं मन मलिन आहे. मन मलिन आहे, ते मळ धुण्याकरता साधनास्थळी हे बेट आहेत, तर खूप मळ धुवून घ्या. अंगाचा नाही, शरीराचा नाही, आणि तर मग उद्या लगेच गंगेत जाऊन लगेच साबणी लावून लगेच असं नका करू. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारे. निज मन, स्वतःच मन, दुसऱ्याचं मन नाही. आमका असन तमका तसा, आमका असाल तमक तसं झाली. आमके तमके कोण अजून मला कळलं नाही. आमके कोण आणि तमके कोण. बहुतेक साधक असेल तर साधक देव सोडून दुसरी चर्चा करणारच नसतो. साधकाची चर्चा एकच देव असतो, बस देव. देवासंग बोलतो, देवासंग राहतो अखंड. गुरुवर्य महाराज श्री कधी त्यांचं भजन बंद नव्हतं. याही महापुरुषांचं भजन बंद नाहीये. 5-5, 6-6 घंटे बसणं सोपी गोष्ट आहेत का? संत महापुरुषांचं बसणंही भजन आहे, त्यांचं आराम करणंही भजन आहे, त्यांचं बोलणंही भजन आहे. आणि तुमचं आमचं भजनही भजन नाही, हे अवघड धर्म आमच्या आतमध्ये वेगळं आहेत ना. अंतरी संसार भक्ती
नमस्कार भक्ती बाह्यात्कार म्हणून अंतर तुझ्या पायी. परमात्मा तुमच्या आमच्यामध्ये प्रत्यक्ष रूपाने आहेत, पण अनुभव नाहीये का? मन मलिन आहेत, वासना मलिन आहेत, म्हणून दर्शन होत नाहीये. पण संत महात्म्यांचं संत संगे याचा वास सर्व काळ त्यांच्या जवळ परमात्मा असतो, अखंड असतो. दिवसा सकाळी सूर्याचा प्रकाश सर्वावर सारखा असतो, पण आम्ही आहेत मध्ये खोलीमध्ये बसलेलो, वरून स्लाप आहे, बाहेर जावं लागेल आणि मग सूर्यप्रकाश मोफत घ्या ना, काही लागत नाही ना. आम्ही बाहेरच येत नाही खोलीच्या. कोणती खोली? खोली नाही, खोडी. फार कठीण आहे महाराज कळण्याकरता सुद्धा, फार कठीण आहे. सूर्याच्या परे तुका लोके क्रीडा करे, तुका लोके क्रीडा करे, तुका लोके क्रीडा करे. सूर्याच्या परे तुका लोके क्रीडा करे, तुका लोके सूर्याप्रमाणे संत महात्मे जगामध्ये अनेक अज्ञान रूपी अंधार घालवतात. मी ते आहेत हा सर्वात मोठा अंधार संत महात्मे घालवतात. येऊनी गुरुनाथे माता ठेवेला करू. देहाभिमान आहेत म्हणून भगवंताचं दर्शन नाहीये आणि संत ते आपलं घालवतात. संतांनी महाराज दुपारीच बोलले, शरीराचं पिंडदान केल्यानंतर त्या व्यक्तीचं पाठीमागं काही उरत नसतं, शिल्लक नसतं. दुधाचा शेवट होतो तुपामध्ये. नामदेव बरोबर आहे. तूप झालं की दूध संपलं. दूध नासल्याशिवाय तूप नाही. आम्हाला असं आहे, दूध नासलं नाही पाहिजे आणि पुड्या खायचे. आम्हाला पुड्या खायच्या आहे, गावरान तुपाचे खायचे आहे, पण दुधाला हात लावायचा नाही. येडी हळद. दूध नसल्याशिवाय, तापवल्याशिवाय, दही झाल्याशिवाय, विरजन केल्याशिवाय, त्याला घुसळण केल्याशिवाय कस काय तूप तयार होईल? एक सांगू तुम्हाला, जोपर्यंत आंबटपणा आहे त्या लोण्यामध्ये तोपर्यंत लोणी तडतड करणार. जाळावर ठेवा तर लोणी असं तडतड करतं महाराज. पण जेव्हा आणि त्या तवामध्ये अग्नीवर लोणी ठेवलं की आंबटपणा निघून गेला तर ते तूप बनून एकदम स्थिर शांत होतं. बघा, ते तूप नंतर तडतड करतं, पण स्वतः करता नाही, पुड्या करता, जे आमच्या कामा करता येतात. संत महात्म्यांचा तडतड निघून गेलेला असतो. ते आता तडतड करता, धावपळ करता, केवळ समाजा करता, आपल्या करता, समाजा करता, दुसरं त्यांना काहीच कारण नाहीये. तूप घ्या, आनंद घ्या, मेजवानी खा आणि मस्त राहा. जोपर्यंत आंबटपणा आहे तोपर्यंत दुःख जाणार नाहीये. दूध नासल्याशिवाय तूप होत नाहीये. तसं आपलेपणा, मीपणा संपवल्याशिवाय प्रभू दर्शन होत नाहीये. म्हणून संतांच्या जवळ परमात्मा अखंड का असतो? त्यांचा मीपणा गेलेला आहे. संतापाशी केवळ प्रेम असतं, ज्ञान असतं, वैराग्य असतं, दुसरं काहीच नसतं. म्हणून त्यांच्याजवळ परमात्मा अखंड असतो. दुसरी गोष्ट, या स्थानावर नुसतं महाराज भजन करत नाही, तर गंगागिरी महाराजापासून इथं अखंड विना वाजतोय. हो, इथला रोम रोम पवित्र आहे. इथला
मधलं असणार एक एक झाड एक एक पत्ता पत्ता पवित्र आहेत, रोम रोम पवित्र आहेत. गंगागिरी महाराजपासून तर आतापर्यंत आणि पुढेही अखंड कायमचा तिथं विना वाजत राहणार आहेत. एक सुंदर ते एक भजन आहेत ना, अखंड वाजे नामाचे चिंतन अखंड चाले विना वादन सराला बेटावरी. जय जय गंगा जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी. अखंड हरिनामाचे चिंतन अखंड चाले विना वादन सराला बेटावरी. जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी. शके 1736 लाया शके 1736 लाया कापूस वाड गावात कापूस वाड गावात कापूस वाड गावात हो स्वाव्याच्या घरी जन्मले संत हे बाळ रूपात संत हे बाळ रूपात जन्मले बाळ रूपात. घरा घरातुनी घरा घरातून भिक्षा मागुनी गाई तारती रानो राणी नाद पुष्पांचा भारी. जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी. सचिन भाऊ आपलं हे पहिलं कीर्तन आहे. कस काय पहिलं आहे? बेटाचं नाव बदललं ना. काय म्हणजे गोष्टी सुद्धा आहेत की भाग्यवान आपण आहोत. महाराजांनी चेहरा मोहरा बदलला बेटाचं. काय नाव दिलं? गोदावरी धाम. गोदावरी धाम की गोदावरी धाम की सौ का 60 करना लेकिन बाप का नाम कमाना. काय 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 म्हणलो? सौ का 60 करना लेकिन बाप का नाम कमाना. महाराजांनी सरला बेटाला धक्का न लावता गोदावरी धाम निर्माण केलं. दोन्ही लागलं महाराज. गोदावरी धाम श्री क्षेत्र गंगागिरी महाराज सरला बेट. त्यांचं आमचं पहिलं कीर्तन आहे. सुरुवात आम्ही केली. आमचं भाग्य आहे काहीतरी. तुमचं बी भाग्य आहेत ना. आपण सर्व साक्षी या कार्यक्रमाला आहोत. गोदावरी गोदा गाथेमध्ये अभंग आहे तुकाराम महाराजांचा. दिवस जाय सुखाचा गोदा तटी निर्मळे देव देवाची राऊळे. किती मोठे या ठिकाणी किती चौकडून इथं तर गंगेच्या पोटामध्ये आपण आहोत. किती भाग्यवान किती भाग्यवान किती भाग्यवान आहोत. पण बहुतेक इथं जरी आम्ही आलो ना तर काही काही माणसं अगदी खाऊन पिऊन मस्त आहेत. बास खाऊन पिऊन मस्त आहेत. कोणाच्या आध्यात ना मध्यात भजन चाललं का कीर्तन चाललं काय नाही. बाजू एक पुढी 9 घडी भगवान की
सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होय मै जाना. हरी व्यापक सर्वत्र समाना, सर्वत्र आहे पण समान आहे. हरी प्रत्येकात सर्वत्र समान रूपाने आहेत महाराज. ऐका, भगवान कुठेच कमी जास्त नसतो. उदाहरणार्थ, आबा तुम्ही कोणत्याही गावातला विंचू घ्या, कुठलाही अग्नी घ्या, तरी तो ठाक्या मारणारच. ठाक्या मात्र एकच असतो. तशी परमात्मा व्यापक आहे, सर्वत्र आहे, पण प्रेम ते प्रगट. मेंदीच्या झाडामध्ये लालिमा असते बर का. मेंदीचं झाड हे वरून जर आपण पाहिलं तर ते पानं हिरवी असतात, पण लालिमा आत असते. जुन्या काळामध्ये तातेश्री मेंदीचं पाला बरोबर आणायचे महिला मंडळ, आणि ते पाट्यावर वाटायचा आणि हाताला असं नुसती चोपडायची ती असणारी ती मेहंदी. अजून लाल होण्याकरता त्यात काट टाकायचा, आणि अजून एक चिमणीचा सुद्धा. अजून पुढे बोललो नाही, मला अजून पुढे सांगायचं पुढे काय असते ते. म्हणजे एक गोष्ट खरी आहे, किती हा समाज होता पूर्वीचा, मला आता किती काळ बदलला हा. तसं तर त्या मेंदीच्या झाडामध्ये लालिमा आहेत पण दिसत नाहीये, तसं चौकड परमात्मा आहेत पण दिसत नाही. का? प्रेम ते प्रगट. प्रेम कुठे आमच्यापेक्षा? घासल्याशिवाय जसं लालिमा नसते, तसं बेटर सुद्धा घासल्याशिवाय, घासल्याशिवाय, प्रयत्नाशिवाय, घासल्याशिवाय नाही महाराज. देरे हरी द्यायला परमात्मा तयार आहेत, पण अनुभव मला येणार नाहीये, त्याकरता प्रयत्न. रात्रंदिवस आमचे संपूर्ण बेटाचा परिवार सारखे धावपळ करत आहे. त्यात विशेष करून आमचे मधु महाराज आणि कापशी पाटील हे तर आहेतच दोन. संपूर्ण समाज, आता मी हे थोडंसं कमी पडतो, बेटाचे सर्व विद्यार्थी, त्या सेविका 200 महिला, काय त्यांची सेवा होती महाराज. जेवायला खुर्ची, काय काय तू टेबल, काय ते खुर्ची, काय तू आनंद होता हो. घरी कधी मिळत नाही आम्हाला असं. त्यांचे प्रयत्न आहेत, हे घासणं आहे, आणि यातून परमात्मा प्रगट होतो. गुरुवारी महाराज श्री आम्हाला एक नावाने आवाज द्यायचे, लालूम लाल. नुसतं लालूम लाल नाही, रतन लाल, लालूम लाल. कधी कधी म्हणायचे टरमाया टुरमाया, कधी म्हणायचे फालतू अण्णा, फालतू बी आणि अन्न बी. महाराजांची भाषा होती. त्यांचा फोटो बघा, तस्वीर बघा, का काठी बी आहे आणि हातही जोडलेले. खरं महाराज होते तेव्हा कळले नाही, आणि आता कळून काहीच फायदा नाही. होते तेव्हा नाही कळलं आम्हाला. हा, आणि टाळी वाजून तर आता काहीच फायदाच नाही महाराज. गेला तो दिवस, गेले ते दिवस नाही. गेले दिगंबर ईश्वर महाराजांच्या अंगामध्ये तीच शक्ती ताकद आहेत, ऊर्जा तीच आहेत, वेगळं काहीच नाहीये. अजून सांगू, महाराज बघा बोलले होते, बेट हे समुद्र आहेत आणि तुम्ही आम्ही लाटा आहेत. लाटा कायमच्या नसतात, पण लाटेशिवाय बेटाला शोभा नाही, समुद्राला शोभा नाही. लाट पाहिजे, पण लाट कायमची नसते, पाणी कायमचं असतं. बेट कायमचं आहेत, लाट कायमची नसते, पण लाटेशिवाय समुद्र शोभायमान दिसत नाहीये. आणि म्हणून अजूनही वेळ गेली नाहीये. जिज्ञासू असाल तर महाराजांना आपण विचारावं, आम्हाला देव कशाने भेट देईल, देव कसा दिसेल असं विचारायचं. त्यांच्यापाशी देव आहे, ते देव द्यायला तयार आहेत. कारण देवाकरता त्यांनी सर्व सोडलं ना. देवाकरता घरदार सोडलं, आईबाप सोडले, देवाकरता केलं महाराज.
विठ्ठल 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 मैंने जोगन वेश धरायो प्रभुजी तेरे लिए मैंने जोगन वेश धरायो प्रभुजी तेरे लिए मैंने जोगन वेश धरायो प्रभुजी वेश आहे. भगवा कपडा म्हणजे एक अग्नी आहे. अग्नी तर उभं राहणं कसं कठीण असतं. चित्र काढणं सोपं आहे पण अग्नीत उभं राहणं कठीण असतं. साधुवेश भगवंताचा वेश आहे. मैंने जोगाना वेश धरायो प्रभुजी तेरे मैंने जोगाना वेश धरायो प्रभुजी मैंने जोगाना वेश धरायो प्रभुजी संग परित्याग करून संत महापुरुषित बसले आहेत. घ्या आनंद. संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत. संचला म्हणजे मूर्तिमंत. आत्मज्ञाने चोखडी संत ते माझी रुपडी. संत महात्मे आणि देव हे दोन नाहीये, एकच आहे. सांगायला वेळ नाहीये. खरं म्हणजे 9 वाजले आपले. देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्ताला प्रतिमा दिसतात पण संत आणि भगवंत दोन नाही, एकच आहेत. हो, दोन नाहीये. गुळ आणि गुळाची गोडी दोन नाहीये. साखर साखरेची गोडी दोन नाहीये. संसार आणि दुःख दोन नाहीये. परमात्मा आणि संत दोन नाहीये, एकच आहेत. एक बना नेक बना आणि मग त्याचा अनुभव येईल. भगवान त्यांच्यापाशी मूर्तिमंत रूपाने का असतो त्याचं कारण मला म्हणतात त्या संत महापुरुषांनी आपल्या विचाराने, भजनाच्या बळाने, साधनेच्या बळाने ते विकाराला, त्या काळाला बाहेर काढलं. आणि मला मध्ये अंतरामध्ये ध्यान चिंतन करतात. म्हणून अभंगाचं द्वितीय चरण घालोनिया Hallelujah.
आळसली माणसं असं वाटतंय मला. घालून या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी दिला, त्याशीच अंतरी वास दिला. एक पाटील म्हटला शिष्या चेल्याला, चेला नाही सेवकाला, पाटाला चेला नसतो सेवक असतो. नंतर कळलं मला. सांगितलं जा रे, लोखंडाच्या कपाटामध्ये एक डबी आहे आणि त्यामध्ये परीस ठेवला तेवढा घेऊन ये. अरे 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 नाही कळलं तुम्ही काय सांगितलं. लोखंडाच्या पेटीमध्ये एक डबी आहे, ती लोखंडाची आहे, त्यात परीस आहे तेवढा घेऊन ये. प्रमाणात दृष्टांत फीड बसतो. कारण जर त्या डबी जर लोखंडाची तर तो परीसच नसेल. जर ते डबीमध्ये जर परीस असेल तर ती डबी लोखंडाची नसेल, नाहीतर तो परीस नसेल. तर तुम्ही सांगा आपल्या डब्या कशाच्या आहे. गुरुवर्य महाराज स्त्री परीस आहे की नाही का तुम्हाला शंका आहे काही. मग डबी लोखंडाची सोन्याची का होत नाही. आता तुम्ही प्रश्न घरी गेलो मनाला विचारा काय चाललं ते. असं ते लोखंडाच्या डबीमध्ये कपाटामध्ये परीस राहू शकत नाही. परीसाचा लोखंडाचा अत्यंत म्हणजे कधी जमतच नाही महाराज. परीसाच्या मुलीचं आणि लोखंडाच्या मुलीचा अजून जमाना का जमतच नाही. त्यांचं जमणारच नाही कधी. कारण लोखंड आलं समोर की परीस त्याला लोखंड ठेवतच नाहीये. जसं परीसाचं जर परीस असेल तर ती डबी लोखंडाची नसेलच, ते सोन्याचं होईल महाराज. जर आपल्या अंतःकरणातून जर परमात्मा जर पाहिजे असेल तर हे विकार गेल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही. संतांनी तेच केलं. बैसला अंतरे पांडुरंग तो का मने देह भरीला विठ्ठले. तो का मने लोखंडाची होती आणि तो परीसच होता. पण तो परीस प्लास्टिकच्या कार्बनने बांधलेला असल्यामुळं ती डबी लोखंडाची असून सुद्धा सोनं झाली नाही. ते कार्बन म्हणजे जे काम क्रोध लोभ हे बाहेर काढले. बहुतेक लईन जरी चालू असले ना कार्बन आलं म्हणजे मोटर चालत नसते. कार्बन नकोय. कार्बन बहुतेक तुम्हाला मला कार्बन झाले मला जवळजवळ. कार्बन गेलं हे विकार गेले. प्रभू तिथं प्रगटच आहे महाराज नाहीच आहे. घालून या काळ अवघा बाहेरी. याचे दोन अर्थ होतात. बरेचसे माणसं घालून या काळ सकाळी चहा घेतला की संध्याकाळीच घरी येतात. घालून या काळ अवघा बाहेरी. जेवणही तिकडंच, जेवणही तिकडंच आणि काही काही माणसं आमचे महाराज गुरुवारी महाराज स्त्री गाडीमध्ये टाकून त्यांना घरी पोहोचत करायचे दारू पिणाऱ्या माणसाला. त्यांची एक दया होती महाराजांची.
काल परदिवशी एका माणसाने संकल्प केला की मी आजपासून दारू पिणार नाही, व्यसन करणार नाही. त्यांनी बरेच इथं संकल्प केला काही लोकांनी. चांगली गोष्ट आहे ती. दारू चांगली बी नाहीये. तुम्हाला काय अनुभव आहे दारू चांगली नाही मला? अनुभव आले अंगा. आमचा अनुभव आहे. त्याने कोरोना केला म्हणतात. ती जडीबुटी आहे आयुर्वेदिक. बऱ्याचशा अगदी आता मी नाव घेत नाहीये पण मोठे मोठे म्हणजे 60-70 वर्षाच्या डंगराने मध्ये काढले हो. आणि 2-2 थेंब प्यायचे. कशा करता? कोरोना जावा म्हणून. सांगतात कथाकार विनोदानं 4-5 असणारे दारू पिणारी माणसं बसले आणि तो कायम तर खोकला बंद होत नव्हता म्हणे. तो म्हणतो काय करू रे, मी सगळे दवाखाने पालती घातली म्हणे. काय करा म्हणतो रवी भाऊ, सारे दवाखाने पालती घातले पण मला गुण येईना. दुसरा म्हणतो अरे तुला काय माहितीये, तू थोडी थोडी घे ना, ती जडीबुटी आहे, कोरी घे. तो तुम्हाला खोकला जाईल का? अरे तो म्हणतो माझा अनुभव आहे, त्या दारूमुळं माझी बायको गेली, शेत गेली, पैसा गेला, पत गेली, तुझा खोकला सहज जाईल. जाणार नाही? कसं जाणार नाही? घालून या काळा बघा बाहेरी. काळ बाहेर नाही घालावायचा. म्हणजे प्रत्येक सेकंदाला प्रत्येक क्षणाला प्रभूचं स्मरण चिंतन करायचं. दिनरजनी गोविंदाचे या हृदयाला पवित्र करून जर भजन असलं तिथं परमात्मा असतो. आणि दुसरी गोष्ट संतांची एक खुबी आहे. संत महात्मा देहापासून तर वस्त्रापर्यंत, लंगोटीपर्यंत त्या वस्तू, व्यक्ती, पदार्थाला आपला मानत नाहीये. म्हणून तर गंगागिरी महाराज आणि कोपीला आग लावून जायचे. आपली वस्तू नाहीये. हे जाऊ द्या ना. आपले महाराज गुरुवारी नारंगिरीजी महाराज, त्यांना लोक म्हणायचे महाराज कोणते शिष्य घ्या ना, शिष्य घ्या ना. ते म्हणजे आणा ना तुम्ही. काय टप्पर लोकांची आणायची मग. तर म्हणजे महाराज म्हणायचे मी बेटाचा एक सेवक आहे. ही बेट गंगागिरी महाराजांचे, याला ट्रस्ट आहेत. मी भाकर बाहेरची करतो. आजही महाराज दुपारी बोलले ना, मी कपडे बाहेरचे लोक घेतात, मी जेवण एक टाइम करतो म्हणे. आज दुपारी बोलले महाराज. म्हणजे जो पुरुष, जो महात्मा साधनेला, गाडीला, शरीराला, कोणत्या वस्तूला माझं मानत नाही, आपलं मानत नाही, असे जे कोणी पुरुष असतील ना, असे जे कोणते स्थान असतील ना, त्या स्थानावर आपण न बोलवता तिथं जावं, शोधित जावं. अभंगाचं 3रं चरण. आपुलेशे जी
महिन्यात त्यांनी सोडून दिला. अपुरुषीचीही नाही उरविली. चोजविता भले ऐशी स्थळे, अशी स्थळे, असे असणारे ठिकाण आपण शोधित जा. आपलं काहीच नाहीये, देहही आपला नाहीये, वस्तू आपली नाहीये, व्यक्ती आपली नाहीये. विषय लांबत चालला. आपलेपणा ज्यांनी प्रभूला लावला, देव माझा मी देवाचा, अशी ज्यांची वृत्ती झाली, असे महापुरुष. असं साधन, असं स्थळ कुठं आहेत हे सांगण्याची गरज नाहीये. महाराज म्हणतात की ज्या ठिकाणी चंदन असेल त्या ठिकाणी सुगंधाला किंवा परिमळाला सांगावं लागत नाहीये. अशी स्थळ आपण शोधित जा. ज्या ठिकाणी चंदन असेल ना, एक चंदन एक लाकूड संपूर्ण वृक्षाला सुगंधी करीत असतं. तसंच एक सरला भेट गोदावरी धाम संपूर्ण देशाला जगाला सुगंधी करील, यात काही शंका नाहीये. असं स्थळ आपण शोधित जा. अभंगाचा शेवट. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, झाकत परिमळ. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, झाकत परिमळ. झाकत परिमळ. थकलेले आहोत आणि जास्ती वेळ न करता याच ठिकाणी शिवेला विराम द्यायचा आहे. कारण पवित्र स्थान आपण
भाग्याने जमलेलो आहोत. आणि असंच असणारे साधन भजन भक्ती आपल्या गोदावरी धामाची बेटाची अखंड आपल्याकडून घडो. आताच नाही, देह पडल्यानंतर पुन्हा याच भागात आपण जन्माला येऊ आणि महाराजांची सेवा घडो. बोलून गेलो हे आध्यात्मिक क्षेत्रातलं हे असतं इंटरनेट बेट म्हणजे इंटरनेट स्थान आहेत, खूप पवित्र स्थान आहेत. त्याला जपावं, पवित्र जपावं आणि आपण आनंद घ्यावा. पुरुष एकदा या ठिकाणी आलेले सर्व वारकरी टाळकरी माळकरी सर्व गाणारे पिणारे सर्वांना वंदन करतो. महिला पुरुष भरपूर समाज इथं जमलेला आहेत. सर्व गायनाचार्य महाराज मंडळी विद्यार्थी मंडळ आणि सर्वांना वंदन. परमपूजनीय महाराजांनी प्रणाम. वंदनीय गुरुवर्य कृष्णगिरी महाराजांनाही प्रणाम वंदन करतो. आणि या ठिकाणी थांबायचं आहेत. सिस्टम चांगली आहेत, इथं सर्वच चांगलं आहेत. म्हणजे सप्ताहाचं वर्णन करता येते, इथं सर्व चांगलं आहे. तुम्ही काही पहा, चांगलंच आहे. फक्त आपण चांगले पाहिजे बस, आपण काय चांगलं नाहीये. म्हणून या ठिकाणी आता पुढं जागर आहेत, देवगाव आणि बाजाठाण जागर आहेत. आणि उद्या महाराजांचं कीर्तन 4 ते 6 तो बी आपण आनंद घ्यायचा आहे. आणि परदिवशी काला होईल. आणि आता फक्त आपण एक मिनिट मोठ्या प्रेमाने अगदी कसून अंतःकरणापासून मोठ्या प्रेमाने एक टाळी वाजून भजन घेऊ. त्यानंतर सेवा पूर्ण करायची आहे. अगदी मनापासून कोणीही आळस न करता असं म्हणू नये मी बसलो हो, पावती फाडली असते तर यज्ञाला बसलो असतो. पण आता गेली वेळ, आता नाही. आता नुसता पश्चाताप असं केलं नसतं तर बरं झालं असतं. आता काय करणार आहे. आता एकच आपल्या हातामध्ये शिल्लक आहेत. कोटी कोटी यज्ञ नित्य जपता नेम, एक हरिनाम जपता गडे. अजून मी वेळ गेली नाहीये. मुखाने हरिनाम आणि हाताने टाळी वाजून अगदी प्रेमाने आपण भजन घेऊ. त्यानंतर शिरविरम द्यायच्यात. कोणी आळस न करता मोठ्या प्रेमाने, जो आळस करेल त्याला विंचून चावल नाही. मला पण दम ठोकून मी आता मोठ्या प्रेमाने आनंदाने आपण एक सुंदर भजन घेऊ. गुरुदेव तुम्हारे
माऊली नारायण माऊली